लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. अशात विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. राज्यात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडतात. खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या खासदाराचं नाव जाहीर करावं असं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी दिलंय. मी इतिहासच जो बघितला होता ना, तो मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रंगेल, बदफैली, हेच सगळं बघितलं होतं. बोरू बहादूरांनी एवढंच लिहून ठेवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज हे वाईट होते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. म्हणजे बाकी सगळं वाईट होतं, एवढी एकच गोष्ट चांगली आहे. हे कुठंतरी शंभूभक्त म्हणून मनाला लागत होतं. आणि 9 वर्ष अनेक उमरे झिजवत असताना जेव्हा मी एका खासदारांकडे मदत मागायला गेलो, त्यानंतर त्या खासदारांनी विधान असं केलं होतं की याला प्रॉपर्टी सकट विकला तरीसुद्धा पैसे वसूल होणार नाहीत. आज ते सन्माननीय माजी खासदार आहेत. हा कदाचित नियतीचा काव्यगत आपण न्याय म्हणू शकतो. काय झालं, हे सुद्धा पुन्हा दुसरा एक खोटेपणा आहे. आता काही कथा, कादंबऱ्या, नाटकं, पिक्चर याच्यामध्ये हे आभास निर्माण केला जातो. तसंच हे खोटं काहीतरी सांगायचं आणि मारून न्यायचं. त्यांचं असं म्हणणं की त्यांच्या नाटकाच्या वेळेला सुरुवातीला पैसे नव्हते, तर त्यांनी पैसे मागितले आणि ह्या माजी लोकप्रतिनिधींनी पैसे मागितले त्यांच्याकडं, तर ते म्हणाले याला अख्खा विकला तरी, त्याचं घरदार विकलं तरी ते पैसे परत मिळणार नाही. माझं म्हणणं, माझा काही त्याच्याशी संबंध नाही. मी त्यांना स्पष्ट एकदा फोन करून विचारलं की डॉक्टर कोल्हे, हा विषय माझा नाही आहे, तुम्ही इनडायरेक्टली माझं नाव का घेता? काल पण त्यांनी तसंच म्हणाले, 15 वर्षे माझी राहिलेल्या माणसाने केलं आहे. त्यांच्यात हिंमत असेल ना तर समोर बोलावं की ह्याविषयी मी काय बोललो का. माझा त्याचा पैसे देणे घेण्याचा संबंधच नाही हो. आणि त्यांना मी कशाला पैसे देईल, त्यांनी माझ्याकडे कशाला मागतील. माझं त्यांचं कसं एवढं व्यवहारापर्यंत जाण्याचं हे नव्हतं. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसाठी अमोल कोल्हे यांनी अनेकांचे उमरे झिजवले, पण त्यावेळच्या एका खासदारानं मला सांगितलं की काहीही केलं तरी पैसे फिटणार नाहीत, असं वक्तव्य अमोल कोल्हे वारंवार करताना दिसत. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा त्यांनी वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना महायुतीकडून कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या आढळराव पाटील यांनी खुलं आव्हान दिलंय. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, शिरूर.